हाय फ्रेंड्स, हॅलो, मी कांचन. माझ्या कांचन स्टिच ग्राफ या चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर चला, मी आज तुम्हाला 32 साईजचा बॅकनेक पार्ट रेडी कसा करायचा ते स्टिच करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 14 इंच हा अस्तर कट करून घेतलेला आहे. आपला ब्लाऊज हा रेडी होऊन 13 इंचाचा होणार आहे. त्यासाठी मी 14 इंचाचा अस्तर कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. शोल्डर हा मी 5.5 इंचाचा घेतलेला आहे. त्यामध्ये गळा हा 2.5 इंचाचा आहे, तर शोल्डर हा 3 इंचाचा आहे. अशा प्रकारे दोन्ही मिळून मी 5.5 इंचावरती असं कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला आता बॅकचा गळा आणि मुंडा बघायचा आहे. तर मुंडा मी किती 5.5 इंचावरती मुंडा घेतलेला आहे. आणि गळ्याची मार्किंग करण्यासाठी आपल्याला मी 10.5 इंचावरती गळ्याची उंची घेणार आहे. तुम्हाला जर कमी आवडत असेल तर कमी घेऊ शकता, जास्त आवडत असेल तर त्याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता. पण मी इथं 10.5 इंचावरती घेतलेला आहे. आणि गळ्याची रुंदी ही मी 2.5 इंचावरती घेऊन आता 10.5 इंचावरती ड्रॉ करणार आहे. आता 32 साईजचा ब्लाऊज म्हटल्यानंतर 8 हा छातीचा चौथा भाग हा 8 येणार आहे आणि 1.5 इंचाचं मार्जिन घेणार आहे. आता अशा प्रकारे आपण बॅकला बॅक नेक हा ड्रॉ करून घेणार आहोत. आता बॅक नेक ड्रॉ करून घेण्यासाठी 2.5 इंचावरती मार्क करून असा बॉक्स तयार करून घेणार आहे. मी बॉक्स तयार करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कसं ड्रॉईंग करते ते. ड्रॉईंग झाल्यानंतर अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेऊन आपल्याला खालून 3 इंचावरती मार्किंग करायची आहे. 3 इंचावरती मार्किंग केल्यानंतर तिथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तो बॉक्स हा खालच्या भागाचा राऊंड येण्यासाठी करणार आहोत. आता वरच्या भागाला राऊंड आणि खालच्या भागाला व्ही शेप देणार आहोत, म्हणजे आपल्या बॅकनेक पार्ट हा रेडी होऊन जाईल. बघा, तर मग तुम्हाला मी दाखवते कसं मार्क करायचं. मार्किंग हे व्यवस्थित सावकाश करायचं आहे, म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. यासाठी आपण मार्किंग करायचे आहे. आणि मार्किंग जसं केलं तसंच आपण स्टिचिंग पण करणार आहोत, कारण गळ्याचा पार्ट हा आपला व्यवस्थित येईल आणि त्याची फिनिशिंग बिघडणार नाही. यासाठी आपण असे मार्किंग करून घेणार आहोत. त्यानंतर आता फॅब्रिक सव्वाशी ठेवून त्यावरती अस्तर ठेवून घेणार आहोत. नंतर हे अस्तर व्यवस्थित ठेवल्यानंतर आपला गळा व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे. स्टिच झाल्यानंतर आपण बघा, एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला गळा हा स्टिच करून घ्यायचा आहे. नंतर मग आपल्याला असं एकदम सावकाश असं आपल्याला स्टिच करून घेणार आहोत. मी जसे करते तसंच एकदम सावकाशमध्ये स्टिच करून घ्या, म्हणजे तुमच्या गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. त्यानंतर आपण असं अस्तर आणि कपड्याचा गळ्याचा पार्ट आपण कट करून घेणार आहोत. कट करण्यासाठी 1/2 इंचाचं मार्जिन सोडून आपण कट करणार आहोत. त्यासाठी व्यवस्थित असं कट करायचं, नाही तर कट झालं तर मग सगळंच आपल्या गळ्याची फिनिशिंग वगैरे बिघडून जाईल. त्यामुळे एकदम सावकाश असं कट करून घ्यायचं आहे. कट झाल्यानंतर बघा, मधला पार्ट तर एकदम सावकाश कट करायचा आहे, कारण तो जर बिघडला तर आपल्या गळ्याची आणि ब्लाऊजची शायनिंगच गेली म्हणून समजायची. त्यामुळे एकदम हळूहळू असं कट करून घ्यायचं आहे. एकदाशी कट झालं ना, टेन्शन मिटणार आपलं. म्हणून एकदम सावकाश असं बघा, मी किती हळूहळू कट करते, तसेच तुम्ही पण एकदम फिनिशिंगमध्ये एकदम सावकाश कट करून घ्या, म्हणजे तुमचा ब्लाऊजचा गळा हा व्यवस्थित निघाला जाईल. आणि आता ते कट केल्यानंतर ह्या ब्लाऊजच्या गळ्याला आपण छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहोत. त्यामुळे आणि तसंच आपण आपला ब्लाऊजचा बॅकचा पार्ट असतो ना, तोही आपण स्टिच करून घेणार आहोत. तोही स्टिच झाल्यानंतर असं एकदम व्यवस्थित स्टिच करून आता ते एक्स्ट्राचं ब्लाऊजचा आपण एक्स्ट्रा कट करतो ना, ब्लाऊजचा भाग हा एक्स्ट्रा कट करतो आणि अस्तर हे नेहमी बरोबर कट करतो. त्यामुळे एक्स्ट्राचं असलेलं एकदम कट करून घ्यायचं आहे. हे कट झाल्यानंतर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान दिसते. त्यामुळे हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आणि मधोमध हात घालून आपण गळा हा पलटी करून घेणार आहोत. पलटी केल्यानंतर त्यावरती दाब टीप देऊन घेणार आहोत. दाब टीप देणं खूप महत्त्वाचं आहे. दाब टीप दिल्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. एकदम मस्त दिसतो गळा आणि घातल्यानंतर तरंगणार सुद्धा नाही. त्यामुळे डबल टिप देणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आता बॅकच्या पार्टलाही डबल टिप देऊन घ्यायची आहे. डबल टिप दिल्यानंतर आपला बॅकचा पार्ट हा घातल्यानंतर असं पाठीमागून उचलला जाणार नाही. त्यामुळे बॅकच्या पार्टलाही डबल टिप देऊन घ्यायची आहे. आता मी याला ना अस्तर
अस्तर जॉईंट करून घ्यायचा आहे. एकदम अस्तर जॉईंट झालं ना मग आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान दिसणार आहे. असा एकदम बरोबर असा कुठेही न हे गुड्या पडू न देता आपण अस्तर जॉईंट करून घेणार आहोत. अस्तर जॉईंट की झाल्यानंतर आता आपण ना या ब्लाऊजचा बघा पार्ट कसा रेडी होतो ते तुम्हाला मी दाखवते. आता आपण पाठीमागं टक्स असतात ना ते टक्स टाकून घेणार आहोत. टक्स हे मी 4 इंचावरती टाकून घेतलेला आहे. टक्स हा नेहमी 1/2 इंचावरती घ्यायचा आणि उभा हा 4 इंचावरती घेतलेला आहे. अशा प्रकारे मी टक्सलाही डबल टिप देऊन घ्यायची आहे. टक्स म्हणजे आपल्या निघणार असं उसवणार नाही आणि आपल्या ब्लाऊजची फिनिशिंगही छान दिसेल. त्यामुळे टक्सला पण डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला बॅकनेक पार्ट हा रेडी झालेला आहे. तो बघू शकता. इथे तुम्ही लेस लावू शकता, पोटली बटन लावू शकता, पण मी साधाच ब्लाऊज साधा गळा ठेवलेला आहे. मी आता फॅब्रिकचंच अस्तर आणि फॅब्रिकचंच नॉट आणि लटकन बनवून घेतलेले आहेत. बघा तर किती छान दिसतात हे फॅब्रिकची नॉट आणि लटकन. अशा प्रकारे तुम्ही बी ब्लाऊजचा हा रेडी करू शकता.